पाऊस आता कायमचा बंद होतोय। सुपर एल निनो सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक बातमी समोर आली। 6 असे जिल्हे सांगितले आहेत की त्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस कायमचा बंद होणार। सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पहा, राज्यात 2 दिवसापूर्वी कमी अधिक प्रमाणात प्रचंड पाऊस सुरू होता। काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते, शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आल्या होत्या। पण तेवढ्यात अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली आणि ज्याने पावसाचं सगळं चित्र बदलून टाकलं। जून महिन्यामध्ये पाऊस कमी पडला होता, त्यावेळेस एल निनोची चर्चा होती, दुष्काळ पडणार सांगितलं जात होतं। पण जुलै महिना सुरू झाला आणि दमदार पाऊस आला, तेव्हा लोक म्हणाले दुष्काळाची बातमी खोटी होती। पण अचानक एक अरबी समुद्रात एक धक्कादायक घटना घडली आणि ज्यामुळे आता जुलै महिन्याचा जो पुढचा पाऊस आहे तो आता 2 टप्प्यात होणार। 30 जिल्ह्यामध्ये पाऊस होणार, तर 6 जिल्ह्यांमध्ये पाऊस कायमचा बंद होणार असल्याची माहिती आता समोर आली। पहा, ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या अजून केल्या नाही किंवा ज्यांच्या पेरण्या करून झाल्यात त्यांच्यासाठी एक तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। पहा, खरं तर सुरुवातीला या बातमीवर कोणी भरोसा ठेवत नाहीये, कारण की आता थोड्याफार प्रमाणात सगळीकडे पाऊस झालाय आणि ज्या ठिकाणी अजून झाला नाही तिकडे शेतकऱ्याला वाटतं की अजून पाऊस येईल। पण सरकारने आता या गोष्टीची तीव्रता लक्षात घेऊन संपूर्ण शेतकऱ्यांना एक धोक्याचा इशारा दिलाय। 6 असे जिल्हे आहेत की जिथे तीव्र दुष्काळ पडणार असून आता तिथे पाऊस कायमचा बंद होतोय, तर बाकीच्या 30 जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं अत्यंत कमी प्रमाण असणार आहे। पहा, ही माहिती वरवर हवेत न सांगता सॅटेलाइटद्वारे काढलेला एक फोटो समोर आलाय, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या दिशेनं एक अतिशय कोरड्या वाऱ्याचा एक मोठा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेनं सरकलाय आणि कोरडे वारे जेव्हा वाहतात तेव्हा सगळं बाष्प खिचून घेतात आणि पाऊस बंद करत असतात। खरं तर 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की नाशिकला ढगफुटी सदृश पाऊस होण्याचा अलर्ट स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला होता। मुख्यमंत्री अशी माहिती कधीच सांगत नाही, पण त्यांनी स्वतः सांगितलं होतं। एवढंच काय, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन देखील तिथे उपस्थित होते। म्हणजे एवढी परिस्थिती बिघडली होती, पण ढगफुटीचं संकट अचानक टळलं, कारण त्याला कारण होतं हे कोरडे वारे। कोरडे वारे आल्यामुळे त्यांनी ही ढगफुटी पुढे ढकलली। एवढंच नाही, तर आपल्या कोरड्या हवामानामध्ये त्यांनी ते सगळं बाष्प गिळून घेतलं आणि ढगच शून्य करून टाकले आणि ज्याचा फटका आता 6 जिल्ह्याला बसणार। जून महिन्यामध्ये ज्या राक्षसाची चर्चा होती तो राक्षस होता एल निनो, आता तो दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनो मध्ये बदललाय आणि ज्यामुळे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये आता पाऊस थेट बंद होणार आहे। आता 30 जिल्हे असे आहेत की त्या 30 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडणार असून फक्त 10 जिल्हे असे आहेत की जिथे समाधानकारक पाऊस पडणार आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्यामध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीनं पाऊस पडणार, ज्यामध्ये 6 असे जिल्हे आहेत की जिथे 0 पाऊस, 20 जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस, तर 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे। त्यामुळेच आता 3ही टप्प्यातल्या जिल्ह्यांची यादी आता जाहीर झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही पेरणी केलेली असेल किंवा तुमची पेरणी करायची राहिलेली असेल, तर तुमच्या भागात कधी पाऊस येईल, तुम्ही पेरणी करायची की थांबायचं, किंवा तुमचं पेरलेलं पीक वाया जाईल की टिकेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। जुलै महिना हा खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप आनंदाचा ठरला, कारण की 1 जुलैपासूनच दमदार पाऊस सुरू झाला होता। कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला होता। पण तेवढ्यात अमेरिकेची हवामान संस्था नोआने एक सॅटेलाइट फोटो भारताच्या पंतप्रधानांना पाठवला। आता कदाचित याही आधी बऱ्याच वेळा हे फोटो पाठवले गेले होते, पण ते तीव्र पावसाचे होते। पण यावेळेचा फोटो हा 1950 नंतरच्या मोठ्या संकटाचा आहे। होय, 75 वर्षानंतर पहिल्यांदा एक बिकट परिस्थिती निर्माण होते, कारण की अरबी समुद्राच्या पोटात आता एक बदल झालाय आणि ज्यामुळे कोरडे वारे आता वाहू लागणार। भर पावसात महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी आता समोर आली। खरं तर जून महिन्यामध्ये 22, 23, 24 तारखेपासून पाऊस सुरू झाला होता। त्याच्या आधी एल निनो येणार याचा धोका वर्तवला जात होता। लोक पाऊस सुरू जाणार असं म्हटले होते। बातम्यावाल्यांनी ही माहिती त्या ठिकाणी महाराष्ट्रात पसरवली होती। महाराष्ट्रामध्ये एल निनोचा धोका वर्तवला जात होता। लोक म्हणत होते पाऊस सुरू होईल, पण झालं उलटच। पाऊस सुरू झाला, साधारणपणे 25 जून पासून पाऊस सुरू झाला, तो पाऊस पुन्हा थांबला आणि 1 जुलैपासून पुन्हा पाऊस सुरू झाला। पण आता खरा गेम हा कशामुळे झाला होता, तर हा पाऊस मान्सूनमुळे नव्हता, तर एका विचित्र प्रणालीमुळे झाला होता, ज्याचं नाव होतं IOD, ज्याला इंडियन ओशन डायपोल असं म्हणतात। हिंदी महासागरामध्ये एक प्रणाली तयार झाली होती आणि त्या प्रणालीमुळे भारताच्या हवामानामध्ये एक विचित्र बदल जाणवला होता आणि हा IOD सक्रिय झाला
आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना पाऊस झाला. पण आता हा जो IOD आहे हा पुन्हा आता नकारात्मक स्थितीमध्ये गेलाय किंवा हा निगेटिव्ह झालाय आणि ज्यामुळे सुपर एल निनोचा राक्षस आता तीव्रतेने फैलावू लागलाय, ज्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झालाय. एक तारीख जाहीर करण्यात आली, त्या तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये या 20 जिल्ह्यात पावसाचा थेंब पडणार नाही. दुष्काळ तर फिक्स आहे, पण 6 जिल्हे असे आहेत की जिथे पाऊस कायमचा बंद होतोय. खरं तर हा अलर्ट हलक्यात घेऊ नये म्हणून पंतप्रधानांनी देखील नीती आयोगाच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना युद्ध पातळीवर तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी देखील ही परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळात रात्री तातडीची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सतर्कतेचे आदेश दिले आहे. विचार करा, पाऊस जो सुरू आहे, काही ठिकाणी ढगफुटी, काही ठिकाणी नद्यांना पूर, तर काही ठिकाणी शेतं वाहून गेलेत, शेतात खड्डे पडले. मग ही परिस्थिती असताना अचानक असं कसं होऊ शकतं, प्रत्येकाला प्रश्न पडलाय. पण नीट आता समजून घ्या. आता आपण माहितीच्या आधारे समजून घेतोय. विचार करा, अचानक पाऊस जर गायब झाला तर शेतकऱ्याचं काय होणार? पहा, जवळपास 36 जिल्ह्यांची 3 टप्प्यातली यादी दिली. 6 जिल्हे जिथे पाऊस कायमचा बंद होतोय, 20 जिल्हे जिथे तुरळक पाऊस आणि 10 जिल्हे जिथे अतिमुसळधार पाऊस, अशी 36 जिल्ह्यांची 3 टप्प्यातली यादी देण्यात आली. आता पहा, एक जो अंदाज आलेला आहे तर तो केवळ अंदाज नाहीये, तर शेतकऱ्यांसमोरचं एक कडू सत्य आहे. पहा, जूनमध्ये 92% पाऊस सांगितला होता, झाला किती? 50%, म्हणजे 42% पावसाची तूट लक्षात आली. आता जुलै सुरू झाला, 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै साधारणपणे पाऊस आला. लोकांना वाटलं आता पाऊस येईल, पण झालं उलटच. 27 जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. जुलै जसा सुरू झाला तसा महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो सर्वदूर पसरला. आता या बातम्या तुम्ही न्यूजला बघितल्या असतील, पण खरा जो पाऊस झालाय तो अतिशय कमी झालाय. जुलैमध्ये काही ठिकाणी धरणं भरले, धरणे ओसंडून वाहत आहेत. 4-5 दिवसामध्येच जुलैच्या सरासरी इतका पाऊस पडला अशी बातमी आली होती. लोकांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या, पण पहा आता त्या आशा पूर्णतः निवळल्या आहेत. कारण की सुपर एल निनोचा राक्षस पुन्हा एकदा जागा झालाय, ज्यामुळे तो संपूर्ण महाराष्ट्राला दणका देतोय आणि तो आता या 6 जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे. पहा, हवामान तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्या जिल्ह्यांची यादी समोर आली, ज्या जिल्ह्यामध्ये आता पावसाचं प्रमाण अतिशय कमी असू शकतं. त्यातला पहिला जिल्हा आहे पहा, बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचा मोठा धोका निर्माण झालेला असून त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे पहा, धाराशिव जिल्हा. पूर्वी ज्याचं नाव उस्मानाबाद होतं तो धाराशिव जिल्हा आहे. तर तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची तूट निघणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर जालना जो आहे, जालना भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता कमी आहे. त्यानंतर इकडे सांगलीचा बराचसा जो भाग आहे त्याच्यामध्ये देखील पाऊस कमी राहू शकतो. त्यानंतर सोलापूरचा जो भाग आहे त्यामध्ये प्रचंड पावसाची तूट इथे असणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरचा जो आहे बराचसा भाग आहे, तर त्याच्यामध्ये देखील बरेचसे तालुके असे आहेत की जिथे पाऊस कमी राहील. त्यानंतर धुळे आणि जळगावचा ग्रामीण भाग आहे, तर इथे देखील पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होऊ शकतं. तर हे असे जिल्हे आहेत की जिथे शेती केली जाते. तर याच्यामध्ये असं सांगण्यात आले की साधारणपणे 20 जुलैपर्यंत पावसाचा मोठा खंड पडणार आहे आणि पावसाचा तो खंड इतका मोठा असेल की ऐतिहासिक पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पाण्याचा काटकसरीने वापर करा. पिके अशी घ्या की ज्याने जनावरे जगतील आणि पाणी कमी लागेल, अशा प्रकारचे पिके त्या ठिकाणी घेण्यात आलेत. जर पाऊस कमी पडत असेल तर पाणी स्टोअर करण्याचा विचार तुम्ही करा. तर असे आदेश देण्यात आले. तर आता तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत पाऊस कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा.